आणि इन जनरल फक्त आता सॉल्व्हिंग माझा पॅटर्न कसा आहे म्हणजे लोकांचा डाऊट असेल त्याच्या आधीच मी हम्म. सांगते. राउंड वगैरे काय तर मी हम्म. युजली राउंड मध्ये करत नाही कारण मी एकतर रीड खूप स्लो करते आणि मला जरा कॉम्प्लिमेंट व्हायला सेंटेन्सेस थोडा वेळ लागतो त्यामुळे मला इन जनरलच वेळ लागतो त्यामुळे 2 राउंड माझे कधी कम्प्लीट होत नाहीत पेपरमध्ये. सो 1 to 100 मी अख्खा पेपर. काही काही लोक सब्जेक्ट वाईज पण करतात मी तसं करायला युजली मला जात नाही माझं तसं नेचर नाही आहे. सो मी जो काय पहिला क्वेश्चन असेल तिकडनं मी स्टार्ट करते एंड 100 पर्यंत जाते आणि फक्त जे रिव्ह्यूला क्वेश्चन ठेवले असतात ते मी फक्त परत येऊन बघते OMR भरायच्या आधी. सो 100 पर्यंत माझे सगळे बघून झाले की मी रिव्ह्यू पण क्वेश्चन असेल जे मी खूपच डाऊटफुल आहे असेच क्वेश्चन आहेत मोस्टली मी सगळे क्वेश्चन माझ्या पहिल्या राऊंड मध्ये अटेम्प्टच करून टाकते. अगदीच मला खूप डाऊट आहे किंवा मी 50-50 मध्ये आहे किंवा नंतर बघू मे बी नंतर आठवेल असे जे क्वेश्चन आहेत ते मी रिव्ह्यूला ठेवते. असं पण नका करू की फक्त 30च अटेम्प्ट केले आणि 70 रिव्ह्यूला ठेवलेत असं. मग खूप ऑफकोर्स असं खूपच वेळ जाईल त्याच्यात. आणि तू मोस्ट जे मॅक्सिमम रिव्ह्यूला नंबर ठेवते त्याच्यात इकॉनॉमी, पॉलिटी, एन्व्हायरमेंट, ज्योग्राफी त्यातले ह्यांचे कुठे. असतात का? हा नाही नाही कोर सब्जेक्ट युजली कुठलेच नाहीयेत ते मी माझे वन गो मध्ये पहिलेच अटेम्प्ट केलेले आहेत मोस्टली आर्ट अँड कल्चर असतील स्कीम्स असतील. मॅपिंगचा जसा हा एक होता जो मला नक्की माहित नव्हता कुठला करू का नको करू. जे बेसिक मला शुअर नाहीयेत त्याचे एन्व्हायरमेंट इकॉनॉमी पॉलिटी जॉग्रफी सायन्स अँड टेक हे सगळे फर्स्ट राऊंड मध्येच केलेले असतात. आणि ह्याची आणि प्रॅक्टिस ती नेक्स्ट FLTs ला पण सेम अप्रोच ने करत असशील ना, म्हणजे तेव्हा. सेम सेम हा. सो आता तुम्हाला मेन जर तुमचा अप्रोच माहित नसेल कसा करायचा तर तेच तुमच्यासाठी FLT इज युअर ट्रायल ग्राउंड की तिकडे तुम्ही प्रॅक्टिस करा की तुम्हाला सब्जेक्ट वाईज करायचंय का 1 to 100 करून बघायचंय. सो तुम्ही ट्रायल घेऊ शकता की तुमच्यासाठी बेस्ट वर्क काय करत आहे अँड देन यू डिसाइड युअर स्ट्रॅटेजी. फक्त एकच मी सजेशन इथे देईन की तुम्ही जेव्हा OMR भरताय खूप लोकांचं हे असतं की मला खूप सेल्फ डाऊट होतो आणि मग मी माझा आन्सर डायरेक्ट चेंज करून टाकते. असे खूप लोक असतात जे पहिले काहीतरी मार्क करतात मग सेकंड त्यांना असं वाटतं नाही नाही चुकलंय तर मी आन्सर चेंज करते. सो माझी स्ट्रॅटेजी नेहमीच हे राहिली मी जर एक क्वेश्चन अटेम्प्ट केलाय तर मी त्या क्वेश्चनला परत बघतच नाही. फक्त रिव्ह्यूचे क्वेश्चन मी परत जाऊन बघते आणि OMR भरताना मी क्वेश्चन ब्लाइंड असते मी फक्त क्वेश्चन नंबर बघते. मी तो क्वेश्चन परत एक्झॅक्टली सब्जेक्ट कंटेंट काय त्याच्यात तो मी कधीच बघायला जात नाही फक्त क्वेश्चन नंबर बघते ऑप्शन काय आहे OMR. सेकंड क्वेश्चन ऑप्शन काय OMR. जर तुम्ही तेव्हा परत बघायला गेला नाही नाही मग मला वाटतंय A केलाय मी पण बहुतेक B असेल मग तुम्ही तिकडे चेंज करता OMR मध्ये B करता. टू अवॉइड ऑल ऑफ दॅट हे एक तुम्ही मे बी करून बघू शकता की बी ब्लाइंड टू द क्वेश्चन वेल फिलिंग द OMR. सो युजली मी तेच अडॉप्ट करते.